नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की उद्यापासून तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या पाकिटामध्ये एकही नोट ठेवायची गरज भासणार नाही किंवा नाही ठेवलीत तरी चालेल, घाबरू नका. इतक्यात काय पुन्हा नवीन कुठली नोटाबंदी होत नाहीये. आपल्या भारतामध्ये लीगल टेंडर म्हणून कायदेशीर चलन असं म्हणून मान्यता नोटा आणि नाण्यांना आहे. 6 वर्षांपूर्वी नोटाबंदी करून यातच लीगल टेंडर मधल्या 2 नोटा मोदी सरकारने कायमस्वरूपी बंद केल्या. म्हणजेच 500 आणि 1000ची नोट ही कायमस्वरूपी बंद झाली. आता या लीगल टेंडरमध्ये एक नवीन भर पडणार आहे, ती म्हणजे डिजिटल रुपयाची. आतापर्यंत आपण क्रिप्टोकरन्सीला डिजिटल रुपयाच्या स्वरूपात पाहिलेलं आहे, पण अजूनही त्याला भारतात लीगल टेंडर म्हणून म्हणजेच कायदेशीर चलन म्हणून तर मुळीच मान्यता नाहीये. त्याला पर्याय म्हणून डिजिटल रुपी आणण्याचा विचार आरबीआयचा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असल्याचं अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. त्यातच 1 डिसेंबर 2022 पासून हा डिजिटल रुपी लॉन्च होतोय. याने तुम्ही जसे 10 रुपयांचं नाणं किंवा अगदी 100 रुपयाची नोट अगदी सहज वापरता, त्याने खरेदी विक्री करता, तशाच पद्धतीने हीच खरेदी विक्री तुम्ही डिजिटल रुपीने सुद्धा करू शकणार आहात. काय आहे ही डिजिटल रुपी, तो दैनंदिन व्यवहारात तुम्ही कसा वापरू शकणार आहात, गुगल पे, फोन पे, पेटीएम हे जसं तुम्ही वापरता डिजिटली, त्याच्यापेक्षा हा डिजिटल रुपी कसा वेगळा असणार आहे, याच गोष्टी आपण पुढच्या काही मिनिटात आज समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. याला आपण डिजिटल रुपी, डिजिटल रुपया, ई रुपी, तर ऑफिशियली याचं नाव आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. यासाठी आरबीआय 4 बँकांसोबत पार्टनर सुद्धा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI, HDFC आणि येस बँक. सगळ्यात जास्त भारतातले कस्टमर्स या बँकांचे या आहेत, म्हणून सुरुवातीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये या बँकांचा समावेश आहे. इतर बँकांचा सुद्धा समावेश हा पुढच्या पायलट प्रोजेक्टमध्ये केला जाईल. हा पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे काही ठराविक शहरांमध्येच तो सुरू केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये मुंबई सुद्धा आहे. मुंबईसह दिल्ली, बँगलोर आणि भुवनेश्वरलाही हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. आता बेसिक प्रश्न तर पडतातच की हा डिजिटल रुपी किंवा ई रुपी म्हणजे नेमकं काय. तर आरबीआयने सांगितल्याप्रमाणे डिजिटल रुपी हे एक प्रकारे डिजिटल टोकन असेल, ज्याला कायदेशीर मान्यता सुद्धा आहे, जी भारतात क्रिप्टोकरन्सीला नाहीये. हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो. भारतात जसं नाणी किंवा नोटा आरबीआय कडून इश्यू केल्या जातात, सरकारकडनं इश्यू केल्या जातात, तशाच ह्या सुद्धा असणार आहेत. याला तशाच स्वरूपाचं डिनॉमिनेशन सुद्धा असणार आहेत. म्हणजे जसं तुम्ही 10 रुपयाचं नाणं वापरता, 10 रुपयाची नोट सुद्धा वापरता, 100 रुपयाची नोट वापरता, 500, 20, 1000, 2000, 1000च्या अर्थात नाहीये, पण या आधी होती, असे हे वेगळे वेगळे जे डिनॉमिनेशन्स आहेत तेच या डिजिटल रुपीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत. तशा स्वरूपाचे ते असणार आहेत, अशी माहिती सुद्धा आरबीआयने दिलेली आहे. हा डिजिटल रुपी बँकेकडूनच ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. तुमची बँक तुम्हाला डिजिटल वॉलेट देईल, ज्याच्यामध्ये हा डिजिटल रुपी तुम्ही साठवून ठेवू शकता आणि हे वॉलेट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर कुठले डिव्हाइसेस असतील, टॅब किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर, याच्यामध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. डिजिटल रुपीने तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका व्यक्तीकडून मर्चंटकडे सुद्धा व्यवहार करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा इतर कोणासोबतही असं 1 to 1 जे ट्रान्झॅक्शन असतं, पर्सन टू पर्सन, ते सुद्धा करू शकता. किंवा तुम्ही कुठल्या दुकानात गेलेला असाल, मॉलमध्ये गेलेला असाल, असं जे मर्चंटकडचं जो तुमचा व्यवहार असतो, तो सुद्धा तुम्हाला डिजिटल रुपीच्या माध्यमातून करता येणार आहे, असं आरबीआयनेच सांगितलंय. आता हा व्यवहार करणार कसा, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आतापर्यंत हा व्यवहार करण्याची ऑलरेडी सवय लागलेली आहे. हे आम्ही म्हणण्याचं कारण म्हणजे जसे तुम्ही आत्ता ऑनलाईन व्यवहार करतायत, तशाच पद्धतीने दुकानदाराच्या ठिकाणी सुद्धा हे QR कोड असतील आणि तो स्कॅन करून झाला की तुम्ही डिजिटल रुपीने व्यवहार करू शकता. हा डिजिटल रुपया आहे म्हणून त्याच्यावर तुम्हाला काही इंटरेस्ट वगैरे मिळणार नाहीये. म्हणजे जसं बँकेत एखादी अमाऊंट असते ज्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट मिळतात, तर तसं या बाबतीत नाहीये. तुमच्या हातात जशी रोख रक्कम असते तशीच ती डिजिटल स्वरूपात असणार आहे. अर्थात जसं तुम्ही पैसे बँकेत डिपॉझिट केल्यानंतर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला जसं त्याच्यावर इंटरेस्ट मिळतो, तशाच पद्धतीने हाही डिजिटल रुपी जर तुम्ही डिपॉझिट केलात बँकेत, तर तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट किंवा इतर जे फायदे असतात ते मिळू शकतात. आता आरबीआयच्या नियमानुसार उद्योग, सरकारी संस्था किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही डिजिटल रुपीने व्यवहार करू शकता. कोणीही तुम्हाला त्याच्यासाठी नकार देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानदाराकडे गेला आणि त्याला सांगितलं की माझ्या हा डिजिटल रुपी आहे, त्याच्याकडे सुद्धा ती सुविधा असेल, पण तो म्हणाला की नाही, मला डिजिटल रुपीने नको, मला रोख रकमेनेच हे बिल भर, अशा पद्धतीने तो त्याला नकार देत असेल तर ते चालणार नाही. कायदेशीरदृष्ट्या हे डिजिटल रुपी व्हॅलिड आहे आणि तुम्ही ते त्याने व्यवहार जे आहेत ते करू शकतात, कारण या डिजिटल रुपीला कायदेशीर मान्यता ही आरबीआय कडनंच देण्यात आलेली आहे. हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं यश किती असेल, त्याच्यात काही अडचणी येत आहेत का, तो किती व्यापक स्वरूपात राबवला जाऊ शकतोय. जसं मी म्हटलं की 4 सिटीजमध्येच सगळ्यात पहिले हा राबवला जातोय.
या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यानंतर दुसरा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल, ज्याच्यामध्ये मग आणखीन शहरं ॲड केली जातील, आणखीन बँका ॲड केल्या जातील. शहरांचा विचार करायचा झाला तर जसं आपण पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये मुंबई पाहिलं, भुवनेश्वर पाहिलं, तशा पद्धतीने हे जेव्हा आणखीन त्याची व्याप्ती वाढेल तेव्हा तो लखनौ, गुवाहाटी, अहमदाबाद, पाटणा, गँगटोक, कोची, इंदूर याही शहरांचा त्याच्यामध्ये समावेश केला जाईल. अशा पद्धतीची सध्याची ही पॉलिसी आरबीआयची आहे. जाता जाता तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल की मग या डिजिटल रुपी आणि मग जे तुम्ही गुगल पे, पेटीएमद्वारे या वेगवेगळ्या ॲप्सद्वारे जे व्यवहार करता त्याच्यामध्ये मग फरक काय राहिला, जर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा असेल तर. सगळ्यात बेसिक फरक असा आहे की हे सरकारचंच आहे. सरकारचं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपल्या बँकिंग क्षेत्र जे आहे त्याच्यात जी हायेस्ट अथॉरिटी आहे त्या आरबीआयनेच इश्यू केलेली ही करन्सी आहे, जिला कायदेशीर मान्यता आहे. जेव्हा तुम्ही ॲप्समधनं कुठलेही व्यवहार ट्रान्झॅक्शन्स करता तेव्हा ते जर झाले नाहीत तर त्याला अर्थात ते ॲप जबाबदार असतं, त्याचे मालक जबाबदार असतील, त्याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा ते ॲप जबाबदार असू शकतं. पण इथे मात्र हे तुम्हाला आरबीआयने दिलेला हा रुपी असणार आहे. त्याच्यानंतर जे पेटीएम किंवा गुगल पे यासारख्या गोष्टी ज्या तुम्ही वापरता ट्रान्झॅक्शनसाठी, तो शेवटी एक माध्यम झालं पैसे ट्रान्सफर करण्यासाठीचं. पण डिजिटल रुपी हे एक चलन आहे. जसं तुम्ही आत्ता नोटा वापरताय, रोख रक्कम वापरताय वेगवेगळ्या व्यवहारांसाठी, तीच रक्कम त्याच नोटा तुम्हाला डिजिटली मिळणार आहे. डिजिटल स्वरूपातलं हे चलन असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्रिप्टोकरन्सी हिला भारतात लीगली अजून मान्यता मिळालेली नाही. त्या संदर्भात सुद्धा वेगवेगळे व्हिडिओज आम्ही हे अर्थातच केलेले आहेत. पण त्यालाच कुठेतरी पर्याय देण्याचा प्रयत्न हा भारत सरकारचा किंवा आरबीआयचा सुद्धा होता. आरबीआयला क्रिप्टोकरन्सी आणणं मान्य नव्हतं. अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा या झालेल्या आहेत आणि त्यालाच पर्याय म्हणून हा डिजिटल रुपी देण्यात येतोय. क्रिप्टोकरन्सीवर कुठलंही नियंत्रक मंडळ नाही, ज्याला आपण म्हणतो की एक रेग्युलेटरी बॉडी नाही आहे. त्यामुळे त्याच्यात जर काही फ्रॉड वगैरे झाले तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल, हा एक प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो. इथे मात्र तसं नाहीये. इथे आरबीआयनेच इश्यू केलेली ही करन्सी असणार आहे. ते लीगल टेंडर म्हणून भारतात मान्यता प्राप्त असणार आहे. त्यामुळे हे बेसिक काही डिफरन्सेस आहेत की बेसिक काही फरक आहेत की हा जो आरबीआयचा ई रुपी किंवा ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणून समोर आणलं गेलेलं आहे, कॉमन भाषेत त्याला डिजिटल रुपी म्हटलं जातं, त्याच्यात आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये नेमका फरक काय आहे आणि हा रुपी नेमका कशा पद्धतीने राबवला जाणार आहे त्याचा पायलट प्रोजेक्ट, हीच माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. अर्थात डिजिटल रुपी या संदर्भातला आणखीन एक व्हिडिओ सुद्धा आम्ही केलेला आहे, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता. मुंबई तकच्या टाईमलाईनवर तो आहे. सोबतच क्रिप्टोकरन्सी नेमकी काय असते, तिला अजून भारतात का मान्यता मिळाली नाही, याही संदर्भातले आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये समजून घ्यायची प्लेलिस्ट तुम्ही ओपन केली तर त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. अशाच महत्त्वाच्या बातम्या, लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.